नमस्कार. MST CET 2026 PCM आणि PCB ग्रुप यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे आणि त्यांनी पैसेसुद्धा म्हणजे जी काही फी असणार आहे तीसुद्धा पूर्ण भरलेली आहे. पण असं असताना देखील काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही शंका आलेल्या आहेत की कुठंतरी काहीतरी इन्फॉर्मेशनमध्ये राहिलेलं आहे आणि मग ती दुरुस्ती करणं गरजेचं आहे. ते दुरुस्त केलं नाही तर परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आणि त्यामुळं अशा काही विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी CET सेलकडं विनंती केली की आम्हाला या दृष्टिकोनातून बदल करायचा आहे. या सर्व विद्यार्थ्यांची मागणी विचारात घेता एडिट फॅसिलिटी ही उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे जर आपल्याला काही शंका असेल, आपल्या नावामध्ये असेल, आपल्या डेट ऑफ बर्थमध्ये असेल, फोटोग्राफ काही बदलायचा असेल, जेंडर असेल किंवा ॲड ग्रुप करायचा असेल किंवा सेकंड अटेम्प्टच्या बाबतीमध्ये काही असेल, हे जे काही सगळं असणारं आहे यामध्ये जर काही आपल्याला बदल करावायचा असेल तर त्यासाठी एडिट फॅसिलिटी ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपल्या लॉग इनमधून जाऊन या गोष्टीमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. यासाठीचा जो काही कालावधी असणार आहे तो कालावधी 5 मार्च 2026 ते 7 मार्च 2026 या कालावधीमध्ये आपल्याला ही एडिट फॅसिलिटी उपलब्ध आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, काही आपल्या मनामध्ये शंका असेल की हे राहिलेलं आहे, हे दुरुस्त करायला हवं, तर ते सगळं एकदा आपण बघून घेऊ शकता. जरी आपला यशस्वीरित्या रजिस्ट्रेशन झालं असलं, पैसे पूर्ण भरले असले फी, तरी देखील तुम्हाला ती संधी आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी या एडिट फॅसिलिटीचा फायदा घेणं गरजेचं आहे. ही माहिती इतरांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.